या निवडणुकीत विधानसभेच्या कुणाचा नंबर काय आहे तो जनतेने दाखवला। आम्ही 80 जागा लढून 60 जागा जिंकलो आणि समोरचे लोक किती जागा लढल्या ते तुम्हाला माहीत आहे। त्यात मुख्यमंत्र्यांना बुके घेऊन का जाता? का मुख्यमंत्र्यांची वारंवार भेट घेता? एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे नाही, एकीकडे गोडवे गायचे आणि दुसरीकडे टीका करायची, ही दुटप्पी भूमिका आहे। सर एक मी सांगतो तुम्हाला की मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी आणि या मुख्यमंत्रीपदासाठी ज्यांनी स्वतःचं, मी असं म्हणेन, ते पांघरून म्हणाले तर मी म्हणतो की पाय पुसणं करून घेतलं, त्यांनी काय मुख्यमंत्र्यांवर टीका करायचा अधिकार आहे देवेंद्रजींवर? आणि त्यामुळे लोकांनी त्यांची जागा दाखवलेली आहे। प्रत्येकाने आपलं पाहूनच हातपाय पसरले। अमरावती डिव्हिजनला 3,415 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगरला 6,249 कोटी, कोकण डिव्हिजनला 40 कोटी, नागपूर डिव्हिजनला 716 कोटी आणि नाशिक डिव्हिजनला 1,553 कोटी, असे 14,000 कोटी रुपये 32,000 कोटीच्या पॅकेजपैकी पोहोचलेले आहेत। ही आकडेवारी आहे, आणि डायरेक्ट खात्यात पैसे गेलेले आहेत। आता सांगा मला की शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, ही ओरड आणि हा खोटारडेपणा, हे बघा ना, हे काय, हे बघा, इम्पिचमेंट आणलेली आहे ह्या आपल्या GR स्वामीनाथन जस्टिस आहेत त्यांच्यावर, मद्रास हायकोर्टचे आर्टिकल 217 आणि 124 कॉन्स्टिट्यूशन घटनेच्या कलमाप्रमाणे हे त्यांनी इम्पिचमेंट आणलं आहे आणि हे सही आहे। त्यामुळे आता हिंदुत्वाबद्दल बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार राहिला आहे का, असा माझा प्रश्न आहे। आणि त्याचबरोबर ज्यांनी याकूब मेमनची कबर सजवली मुंबईमध्ये आणि ज्यांच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये 93च्या सिरियल बॉम्बस्फोटमधला इक्बाल मुसा हा बॉम्बस्फोटचा आरोपी प्रचार करत होता, त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आणि हिंदुत्व सांगण्याची नैतिकता आहे का?